रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ते इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं पोट्टा आहे, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं पोट्टा आहे, त्याला जिल्हा परिषदेची शाळा काय करते असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावलाय। पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनाचा हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत। उद्या विद्यार्थी आंदोलन करण्याची शक्यता आहे। खासदार निलेश लंकेंनी पुण्याचे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांना तसं पत्र लिहिलंय। आंदोलनाच्या परवानगीसाठी लंकेंनी उपायुक्तांना पत्र लिहिलंय। राज्यपालांच्या निवासस्थानासाठी 48 एकर जागा कशाला पाहिजे? ही निवासस्थानाची जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकासाठी द्या अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे। याबाबत मागणी राज्य आणि केंद्राकडे केली असल्याचं उदयनराजे यांनी सांगितलेलं आहे। गुजरातमधील अधिवेशनानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर आलंय। आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून संघटन सुजन अभियान सुरू करण्यात आलंय। अभियानासाठी राज्यातील 6 नेत्यांवर AICC कडून जबाबदारी देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत। 14 मे रोजी शपथ घेणार आहेत। या निमित्तानं अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी भूषण गवई यांचं अभिनंदन केलंय। भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय। उद्धव ठाकरेंना सत्तेत यायचं आहे, मात्र त्यांना कोणी घेत नाही असा मोठा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय। दरम्यान त्यांच्या दाव्यानंतर खासदार संजय राऊतांनी पलटवार केलाय। शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलंय। उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंवर आरोपांची सरबत्ती केली आहे। लोकसभेत भुमरे आणि दानवेंमध्ये कोटींची डील झाली आणि त्यामुळेच पराभव झाल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी दानवेंवर केलाय। तर अंबादास दानवेंवर उद्धव ठाकरेंनी कारवाई करावी अशी मागणीही चंद्रकांत खैरे यांनी केली आहे। तर कारवाईबाबत उद्धव ठाकरे सांगतील ते ऐकायला तयार असल्याचं अंबादास दानवे म्हणाले। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमधल्या वादानंतर नरेश म्हस्केंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। तर दुसरीकडे चंद्रकांत खैरेंवरून संजय शिरसाळ आणि संदीपान भुमरे यांच्यात मतमतांतर दिसून आली आहे। महिला विधेयक तत्काळ लागू करा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे। 2 वर्षांपूर्वी महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं, मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी का झाली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। विधेयकात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। बीडमध्ये रणजित कासले विरोधात गुन्हा दाखल झालाय। समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार भगवान कांडेकरांनी केली आहे। त्यावरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। डोंबिवलीमध्ये अभिजात 10 मराठी कवितांवर आधारित दशपदी हा काव्य चित्रपट या संकल्पनेची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। याच संकल्पनाकार आणि सर्जक डॉक्टर क्षितिज कुलकर्णी हे आहेत आणि कलाकार प्रसन्न माळी आणि निर्माता गौरव संभूस आहेत। प्रथमच मराठी भाषेमध्ये अशी संकल्पना साकारली। याबद्दल क्षितिज कुलकर्णी आणि प्रसन्न माळी या दोघांना वर्ल्ड रेकॉर्ड किताब देऊन गौरवण्यात आलाय। भिवंडी निजामपूर शहर महापालिकेनं नागरिकांसाठी एकाच QR कोडमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिली आहे। प्रशासनाच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून पारदर्शक आणि गतिमान प्रशासन राबवण्यासाठी आयुक्तांनी हे पाऊल उचललंय। नागरिकांनी QR कोड सेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्तांनी अनमोल सागर यांना केलंय। एनडीएच्या परीक्षेमध्ये ऋतुजा वराडे ही देशात पहिली आली आहे। यंदा 1.5 लाख मुलींनी एनडीएची परीक्षा दिली, मात्र यामध्ये पुण्याच्या ऋतुजा वराडे ही देशात पहिली आली आहे। आज देशात पहिली आल्यानंतर ती एअरफोर्समध्ये जाण्याचा तिनं निर्णय घेतलाय। अकोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सशक्त महिला उपक्रम राबवण्यात आलाय। यामध्ये महिलांना शिलाई मशीन, कापड धाग्याचं वाटप त्याचबरोबर करण्यात आलंय आणि या संकल्पनेतून महिला सशक्तीकरण, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा उपक्रम राबवण्यात आला। चैत्यभूमीवरील अभिवादन सभेमध्ये राजशिष्टाचारानुसार भाषण नाकारल्यानं दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज झाल्याची चर्चा आहे। राजभवनाकडून देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर राज्यपाल भाषण करणार होते, मात्र कार्यक्रमाला उशीर झाल्यानं मुख्यमंत्र्यांनंतर थेट राज्यपालांचं भाषण झालं। त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणापासून वंचित ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली आहे। भिवंडीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं बाबासाहेबांना जयंतीनिमित्त मानवंदना दिली आहे। यावेळेला बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। या कार्यक्रमाला शहरातील अधिकारी वर्गही उपस्थित होते। नवी मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे। यावेळेला बाबासाहेबांना अभिवादन करत नागरिकांनी स्मारकातील ग्रंथालयामध्ये पुस्तके वाचण्याचा आनंद लुटला।
महाड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली। यावेळेला आंबेडकरी अनुयायी या मिरवणुकीत सहभागी झाले होते। पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे। पुण्यातील दांडेकर पूल परिसरामध्ये 95 फूट उंच बौद्ध गया प्रतिकृती साकारली होती। ही प्रतिकृती पाहण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पुण्याच्या इंदापूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील सहभाग घेतला। यावेळेला मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाशिम शहरामध्ये शोभायात्रा काढण्यात आली। शहरातील त्रिरत्न बुद्ध विहार नालंदा नगरमधून ध्वजारोहणानंतर सामूहिक त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून ही शोभायात्रा निघाली। डीजेच्या तालावर ठेकाही धरला। आंबेडकर पुतळ्याजवळ शोभायात्रेचा समारोप झाला। सांगली जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांसह आंबेडकर प्रेमींनी एसटी स्टँड इथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। तसंच सांगली महापालिकेमध्ये ही आयुक्त रविकांत अडसूळ यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। भिवंडी आगारामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। भिवंडी आगाराचे व्यवस्थापक इम्रान पटेल यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। दरम्यान सामूहिक वंदना पठण करण्यात आलं। हिंगोलीमध्ये भाकरीवर बाबासाहेबांचे चित्र रेखाटण्यात आलं। ही कलाकृती केली आहे कळमनुरी तालुक्यातील 9वीत शिकणारा शिवार्थ दारवेकर या विद्यार्थ्यानं। बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना अभिवादन केलंय। शिवार्थच्या या अभिनव संकल्पनेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली। महानगरपालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर आयुक्त अनमोल सागर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि यावेळेला सर्व उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील मोहन कांबळे यांनी सजवलेल्या दुचाकीनं सर्वांचंच लक्ष वेधलं। बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच इतर महापुरुषांची चित्रही त्यांच्या या खास दुचाकीमध्ये पाहायला मिळाली। सामाजिक आणि ऐतिहासिक संदेश देणारी आपली दुचाकी असल्याचं मोहन कांबळे यांनी सांगितलं। बीडच्या बेलेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त बेलवाडी गावामध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। या बैलगाडा शर्यतीमध्ये मराठ्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। बोरिवली ते विरार रेल्वे स्थानकांमधील 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी 6 सोसायट्या बाधित होत आहेत। रहिवाशांना रेल्वेकडून केवळ 5 लाखांचा मोबदला मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। वडगाव मावळ नगर परिषदेच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसतंय, कारण पथदिव्यांचं सोलार धोकादायक झालंय। ते कधीही पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे धोकादायक सोलारबाबत उपाययोजना करण्याची मागणी होती आहे।